पुढील प्रश्न पहा. एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. अशा क्रमाने एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील? तर बघा, पहिल्या रांगेत 24 आहे, दुसऱ्या रांगेत 27 आहे, तिसऱ्या रांगेत 30 आहे. ठीक आहे. तर अशी करता करता एकूण 30 रांगा केल्या आपण या सिरीजनं. बघा, ह्यासुद्धा अंकगणित श्रेणीचा प्रश्न. बघा, याच्यामध्ये गॅप 3ची आहे, याच्यामध्ये पण 3ची आहे. बघा, मग आता आपण याच्या आधी केलेल्या प्रश्नानुसारच हा करायचा आहे, फक्त याच्यामध्ये बेरीज करायला लागली. बघा, 24 पहिला अंक घेतला आपण, पहिला अंक घेतला आपण 24, त्याच्यामध्ये 30 रांगा आहे, तर एक घेतल्यामुळे त्याच्यामुळे एक कमी करून घ्यायचा 29. गुणिला फरक कितीचा आहे? 3चा. सुरुवातीला हे सोडून घेऊया. तर बघा, हे 87 होईल आणि हे प्लस 24 म्हणजे याची टोटल येईल 111. ठीक आहे. 111 आले. आपल्याला काय मिळाले? एकूण शेवटच्या रांगेत किती झाडे आहेत? 11 झाडे आहेत. 111 झाडे आहेत. ठीक आहे. म्हणजे बघा, 24 प्लस 27 प्लस 30 प्लस डॉट 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 30वं जे पद आहे त्याच्यामध्ये 111 झाडे आहेत. ठीक आहे. आता बघा, 111 बेरीज करायची म्हणून पहिलं पद प्लस शेवटचं पद अपॉन 2 गुणिला 30. ठीक आहे. याची बेरीज होईल 135. बघा, 4 आणि 1 5, 2 आणि 1 3, 135 भागिले 2 गुणिला 30. याला सॉल्व करून घेऊ आपण. इथे 15 येईल, 135 गुणिला 15 होईल आणि याची कॅल्क्युलेशन जर केलं आपण 135 गुणिला 15, तर याचं कॅल्क्युलेशन होईल 2025. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे.